रेणावी घाटात भीषण अपघात, 2 एसटी बसची समोरासमोर धडक, 3 ठार तर 28हून अधिक जखमी. विटा भिवघाट मार्गावरील रेणावी घाटात काल सकाळी घडलेल्या भीषण एसटी बस अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेलाय. 2 एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या दुर्घटनेत 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर एका प्रवाशाचा उपचारात सुरू असतानाच मृत्यू झालाय. 28हून अधिक प्रवासी यामध्ये जखमी झालेत. जखमींमध्ये शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात सहभागी असलेली एक बस ही खानापूरकडून विट्याकडे येत होती. रेणावी घाटातून जात असताना चालकाचा बसवरील ताबा अचानक सुटल्याने बस नियंत्रणाबाहेर गेली. त्याचवेळी विट्याकडून भिवघाटच्या दिशेने जाणारी दुसरी एसटी बस समोरून येत होती. नियंत्रण सुटलेल्या बसची समोरून येणाऱ्या बसला अत्यंत जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झालाय. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले प्रवासी वृद्ध पती-पत्नी असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मृतांमध्ये एक वृद्ध पुरुषाचा आणि एक वृद्ध महिलेचा समावेश असून एका शाळकरी मुलीचाही समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना तात्काळ विटा ग्रामीण रुग्णालय तसेच परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विटा ग्रामीण रुग्णालयात सध्या 11 जखमींवर उपचार सुरू असून त्यापैकी 5 गंभीर जखमी प्रवाशांना पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेनंतर रेणावी घाट परिसरात काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त बस बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या भीषण अपघातामुळे रेणावी घाटातील रस्ते सुरक्षा, धोकादायक वळणे आणि वाहनांच्या वेगावर नियंत्रण या मुद्द्यावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पॉवर मराठी न्यूज, आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर, चौफेर खबर. या भीषण अपघाताबाबत आपलं मत काय? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पॉवर मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.